नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न जगते सायास जावे वनांतरा सुखे तो भया नारायण ठायेच बैसोनी करायेक चित्त आवडे अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक आसतापै साधन वाहतसे आन विठोबाजी नरगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठायेच बैसोनी करायेक चित्त आवडे अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केश बरोबर का तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो हुनी घेतोय नरगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ध्येयं सदा भरिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरैर्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपाद भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्री संता जया माता साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगते सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा नामाचं महत्व प्रतिपादन करणारा, नामाचं महत्व, नामाचा प्रभाव, नाम साधन किती श्रेष्ठ आहे असं नामाचं विशेष महत्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम, अत्यंत गोड चिंतनीय अभंग सेवेकरता घेतलाय. तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं म्हणतात, भगवत प्राप्ती करता सर्वसाधारण सामान्य माणसाच्या जीवाच्या उद्धारा करता
कलियुगामध्ये सर्व साधनं उपस्थित असले तरी सामान्य माणसाच्या उद्धाराकरता सर्वात सोपं आणि सफल असं साधन कोणतं असेल तर ते. तुझं लग्न झालंय का? नसलं झालं तर पुढच्या वर्षी माझी एवढी बायको मिळेल तुला, आणि झालं असलं तर पुढच्या वर्षी माझ्या एवढा मुलगा होईल तुला. आता खुश गाडी. आता मला शेवटपर्यंत कीर्तन करून देईल सांगतो. नाम संकीर्तन फार छान आहे बघ. आता मला असंच लागतं ते नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतेल पापे जन्मांतरीचे. काय सांगत होतो? भगवत प्राप्ती करता नाम हे साधन अत्यंत उत्तम सुलभ आणि सोबत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि ते सोपं आहे, नुसतं घ्यायला सोपं नाही तर जन्म आणि जन्मांतरीतल्या पापाला भस्म करून टाक. जळतेल पापे जन्मांतरीचे. आणि जन्मांतरी जाळण्याचंही सामर्थ्य आहे, आणि जन्मांतरातल्या पापाच्या राशीची राशीही जाळून टाकण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. असं एवढं नाम साधने सर्व समर्थ आहे, सामर्थ्यशाली आहे. पण महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतेल पापे जन्मांतरीचे. बरेच साधना अशा असतात ते तुमच्या पापाची निवृत्ती करतात, पण त्या करता ते टंग माझा शब्द तुटतोय त्यांनी. अनेक साधनं असले तरी त्या साधना करता ते घरी करता येत नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करता येत नाहीत. त्याला सायास वाचून होत नाही. योगाला सायस लागतो, यागाला सायस लागतो, व्रताला सायस लागतो, तीर्थाला सायस लागतो. संपूर्ण शरीराची द्रव्याची शरीराची शक्ती वापरावी लागते. पण नाम संकीर्तन करण्याकरता कोणती द्रव्य शक्ती, क्रियाशक्ती, कोणती शक्ती न वापरता न लगती सायास, कोणताही सायास न करता नलगती सायास जावे वनांतरा. जप तप आणि ज्ञान, योग आणि याग हे तुमच्या घरात करता येत नाहीत. याग करण्याकरता, योग जप करण्याकरता कड्या कपाळीत जावं लागतं. तप करण्याकरता, योग साधना करण्याकरता योग गुरूंच्या घरी जावं लागतं, एकांतात गुहेत नदीच्या काठाला. आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता घरदार सोडावं लागतं. ज्ञान प्राप्त करण्याकरता घरदार सोडावं लागतं, बुद्धीचे लचके तोडावे लागतात. आणि असं उथळ सारखं उलट पालत पडून चालत नाही. 40 वर्ष घासावी लागते घटे पडूस तर, तेव्हा कुठंतरी शब्द ज्ञान काठोर टेकत. काठोर काय तिच्या लोकांना काय त्याची खंती नाही, त्यांना लाजही नसते, त्याची काय नसते. पण ज्ञानाची गोष्ट इतकी कठीण आहे, जपाची गोष्ट कठीण आहे, तपाची गोष्ट कठीण आहे, योगाची गोष्ट कठीण आहे, यागाची गोष्ट. हे सगळं लिहिलंय हरिपाठात. हे सगळं लिहिलंय, हे आपल्या करता लिहिलंय, हे आपल्याला कळून घेण्याकरता लिहिलंय. हे करण्याकरता आपली बुद्धी शक्ती, आपली लायकीच नाही, तिथं आपली पात्रताच कमी पडते. म्हणून साधू संतांनी, कीर्तन आहे का तुम्ही? मला स्वर चांगला करतो. म्हणून साधू संतांनी आपली दया आली, त्याकरता सुलभ साधन सांगितलं, सहज रीती तुम्हाला करता येईल असं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्या घरी भगवान चालत येतो. आपल्या डोक्यात कोणी भोंगा सोडलाय? आपल्या डोक्यात कोणी भोंगा सोडायचं काय नाही. आपले डोके म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा हुशार. आपण जर कोणाचं ऐकलं त्याच्या आयला मग वारकरी काय राहिला खाली. महाराजाही गेला कुचे खातन, तुकाराम महाराजही केले इकडे, ज्ञानेश्वर महाराजही केले कुठे. काय देव धर्म करायचा, काय परमार्थ करायचा, ती सगळी त्यांनी झक मारायची, ती त्यांनी ठरवायचं काय करायचं. आज शिवरात्रीला कुठं ह्या क्षेत्राला, उद्या शिवरात्रीला कुठं त्या क्षेत्राला, नवरात्र आलं की इकडची ड्युटी घेऊन तिकडं उधळते, तिकडची ड्युटी घेऊन इकडे उधळते. आणि उधळलेली काय देव मी तुमच्या बापानी गठोड बांधून ठेवलं काय भाडवे तिथं. मंदिर उलथे पालथे केल्याने काय होत तरी. संतांचं वाक्य पहा ना, संतांचा विचार घ्या. शबरी देवाला शोधित गेली का देव शबरीला शोधित आला? तुकाराम महाराज शोधित गेले, पांडुरंग डोंगरा कोंगरात तुकाराम महाराज शोधित आला. भगवान सावतामारांच्या मनात गेले,
गुरु काकांचा चिखलतोडा कोण चोखा महाराजांचे ढोरे बनायला गेले. कोणाची उदाहरण सांगू? संत शोधित फिरले होते का? आपण कोणाचा आदर्श होऊन पारमार्थ करतो? काय नाही, मला आदर्शाची गरजच नाही. आदर्शाची गरजच नाही. परमार्थात बदल झाला पाहिजे, माझ्या जीवनात बदल झाला पाहिजे, याची तर बिलकुलच खंत नाही, कोणालाच नाही. फक्त आपण करतो त्यात आपण मशगूल असतो. काही होत नाही ते केल्याने. कीर्तन करून काय होत नाही, भजन करून काय होत नाही, हरिपाठ करून. अरे हरिपाठ एवढा मोलाचा आहे भल्या माणसा हो. एक हरिपाठ आपला उद्धार करतो. एक हरिपाठ, फार नाही काही गरज, एक हरिपाठच काम होते. ऐका तुम्ही, मी ती टाकले चॅनल, आता लोकांच्या आग्रह चॅनल सुरू केलं. हरिपाठ ऐकून पहा. हरिपाठ कशी जिरती माणसाची ऐकायला. कोणाची लायकी असेल तर ऐकून पहा तो हरिपाठ काय भरलंय त्याच्यामध्ये. जेवढे संतोमेद ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ एका हरिपाठात आणले. सगळे ग्रंथ एका हरिपाठात आहेत. ती आता आम्हाला शोधायचं नाही, आम्हाला पाहायचं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज आपली पात्रता वाढवल्याच्या नंतर देव शोधायला जावं लागत नाही. अरे फळ नुसतं पेकायचं असतं, पोपट शोधित येतो. आपला अधिकार पात्रता वाढली तर भगवान शोधितच आहे. आतापर्यंत इतिहास असा आहे, आपण गठुड घेऊन पळतो. कोणीकडे पळतो? माझ्याकडे ते लोक येतात ते देवीच्या टायमाला, तुम्हाला माहित असणार ते. अहो ते पायाचे पोरांचे, तरुण पायाचे पोरांचे सगळे कातडे इगले खालून लाल कातडे गेले, पार चपला नाही. अरे पोर हे काय चपला घाला? नाही बाबा आम्ही 9 दिवस काही घालीत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंग बली हनुमान की. विठ्ठल 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी जे न लगते सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. भगवान आपली पात्रता वाढली तर साधनेला पाहून आतापर्यंतचा संतांचा इतिहास, 18 पूर्णाचा इतिहास पहा. सगळ्या भक्ताकडे भगवान गेले. तुकोबऱ्या सांगतात बाबा हो काही करू नका, काही सायास करू नका, एका जागेवर बसून नामस्मरण केलं तर भगवान तुमच्या भेटीला तुमच्या घरी येऊन तुमचा शोध घेऊन तुम्हाला भेट देतील. खात्रीला एक माहिती. महाराज बंधल गते साया जाऊन तारा सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोने करा एक चित्त. काही इकडं तिकडं धावपळ करू नका, एका जागेवर बसा. ठाईच बसा म्हणजे याचा अर्थ विक्षेप नका करू. चित्तात एकाग्रता करा. 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा. या टापा रमा जरी मोठके निमिष भरी दे तू जाय. म्हणून ठाईचं बैसोने करा एक चित्त. सगळे मेखा मारल्यात, अतिशय मेखा मारल्यात. काही कळत नाही महाराज आपल्याला, कोण पाहतच नाही त्याच्याकडे. एक चित्त करा. एक चित्त होतं का? कशात एक एक चित्त होतं कोणाचं? देवपूजा करताना एक चित्त होतं? नाही होत ना. हरिपाठ करताना एक चित्त होतं का? विचारा आमच्या वारकऱ्याला, हरिपाठ करताना एक चित्त होतंय का? आता काय ते आमचं काय आलं आम्ही सांगत बसवा, पण आता सांगितल्याशिवाय तर पर्याय नाही. सांगितल्याशिवाय तर पर्याय नाही. आता याची नुकसान कवर करून घेता, हे वाया कवर जात आहे ते. अरे वारकरी संपर्यात होऊन गेले सगळे काही शारी नसते. कोणाच्या डोक्यात काही पण येतं. कोणी काढा असेल बरं तो हरिपाठ नाचून करायची गोष्ट. सगळे एवढे नाचत येत, फक्त एक पुढे म्हणतात एक मागं म्हणतात. आणि हरिपाठ झालं का बनील पिळतात, आज लई जबरदस्त हरिपाठ झाला. कोणती साधना आहे बाबा ही? कोणती साधना ही? हे एक चित्त आहे. एक पण अभंग म्हणत नाही, एक पण अभंग. दणादण टाळ वाजवायची. अरे टाळ वाजवायचं महत्वच नाही, हे उपसाधन आहे. नामस्मरण करायचं, भजनाचं प्राधान्य आहे. मुखातलं नामाचं मी पाहिलं मुद्दाम. आता विठ्ठल विठ्ठल एक बिचारा तोंड सुद्धा नव्हती उघडी.
आपण काय शिकतो, आपण काय परमार्थ करतो. आणि माझं आयुष्य गेलं यांना शिकवता शिकवत. तुम्हाला वाईट वाटत ते मग तुमच्या वाईट वाटेल मला काय, मी काय त्याला काय, मला जे सांगितलं तुका म्हणे आली तर आम्ही नाही सांगत तर कोण सांगेल तुम्हाला. तुमचं तर चाललंयच ना असं वसन न काढतात वडीत चालायची गोष्ट. भजनाचं महत्व आहे. अंगपिंडात घुसले माझ्या सगळं. तुम्ही पार ह्याकडं जे त्याकडं सांगू का. शेतीचं हिरी खांदायचं, बराशी उचलायचं, काट्या तोडायचं, गाया वळायचं, 12 वर्ष शेती करायचं, गाडी चालवायचं. काय तुम्ही मला म्हणताल ते सगळ्या स्वयंपाकाचं काहीही सगळे आजही अजून हातानेच करून खातोय. परमार्थातलं ते यांना माहिती ते आता कसं काय तोडणं सांगतो पण निघालं म्हणून सांगतो. काही पाठ सांगतात कीर्तनाची बो, काही कीर्तनं करतात पाठ सांगायची बो, काही दोन्ही करते स्वराची फारकतच पाडतेची. आणि काय असा उत्तम गातो ना, काय त्याला वेदांताचा ना अर्थातच काय सिद्ध तर काय टकाटक नाही. ते जी गोष्ट करायची जीव झोकून करावं. जीव झोक कीर्तनं करायचे ना, नीट झक मार ना, मग भडव्या अभ्यास कर. कोणतरी बैस घास कोणा पुढे, संगीतच्या परीक्षा दे, चांगलं संगीत शिक. तुला व्यासपीठ जायचे, अरे संप्रदायाची चव घालशील तू. उत्तम स्वरात म्हणावं, तालात म्हणावं, शुद्धाभंग पाठ करावेत, सिद्धांत मांडावेत. पण ते नाही. आता आम्ही कोणाला सांगावं ना, आमचं कोण ऐकतं गरीबाच. आपण झालो म्हातारे, शिळ झाला रोड. मग आता काय त्याच्यावर माकडे उड्या मारत असते तसा प्रकारे. चल जाऊ दे, मग काय करायचं जाऊ दे. काय काय सांगत होतं तुम्हाला. तुम्हाला तरी काय घेणे, आता पंगत होईपर्यंत बसायचं. काही सांग तुला काय करायचं असं तुम्हाला. ठाईचं होय सुनी करा एक चित्त, एक चित्त. थोडं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठपारा माजरी, काय या ठपारा माजरी मोठके निमिष देत जाय. म्हणजे फार नको देऊ, फक्त या 8 प्रातून एवढं दे. फक्त काय थोडे परी निरी हवीट ते घ्यावे कर. 5 मिनिटं 1 मिनिटं कर, पण अत्यंत शुद्ध चित्ताने, एकाग्र चित्ताने. अंगावर शेरे त्याला असं, डोळ्यात पाणी येईल असं, असा परमार्थ केला तर चमच्या जमा होईल. एवढं पेरलं आणि सोंगून आणायला गेला तर तिकडं मोकळाच घरी आला. कशाला पिरितो भल्या माणसा. आणि म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. यातलं काय येतं बरं आपल्याला खरं सांगा तुम्ही. आपण कोणी तपासलं असेल बरं असं. खरंच आपलं तुळशीला पाणी घालताना, देवपूजा करताना, हरिपाठ करताना, कीर्तन ऐकताना तरी. आता कीर्तन एक चित्त करून ऐकायचे नसतीतच म्हणा, तर तुमचा काही दोष नाही. दोष तर तुमचाच आहे म्हणा. 1 नंबरचे लापडं तर तुम्हीच आहेत. हा आता ते मी ते मोबाईलला पाहिलं, काय ते एवढं काढतं, इतकं आचरटसारखं बोलते. आणि पुढे म्हातारी माणसं बसलेली असतात. आता काय करावं लोकांना. ते ठाईच बाई सुनी करा एक चित्तन, आवडी आनंद आळवावा. आपलं किती आवडीनं चाललं लोक हो. माझा तुम्हाला राग येतो ज्या दिवशी आपण एखादा अभंग वाचतो आणि त्या दिवशी तुम्हाला असं कळलं का ह्या अभंग माझ्याकरता लिहिला आहे, ह्या अभंग माझ्याकरता लिहिला आहे. असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना, त्या दिवशी नक्की आपल्याला कळेल हे माझ्याकरता लिहिलं आहे. हे मला जर कळत नाही तर 3 वेळा वाचावं, 4 वेळा वाचावं, 5 वेळा वाचावं. ह्याकडं ते त्या कडाला वाचित जातो. काय नाही, फक्त पान उलटून टाकले झालं. काय गाठ्यात पायून झालं. अरे वा, नित्याने रोज 500 वेळा वाचतो. चांगली गोष्ट आहे. किती कळत त्यात त्या काय विचार नाही केला आपण. जाऊ दे. ठायचं बाई सुनी करे आणि आवडी आनंद आळवावा. आवडी काय असते, प्रेम कसं असतं आळवतो, पण आपलं प्रेम असतो का, असतं का. मला कोणाची उणीव काढायचं नाही. ज्याने त्याने आपलं तपासा. आपली आवड आहे काय, आणि आपण आवडीनं करतो का गंमत म्हणून करतो. आपण आवडीनं करतो, आपण आपल्याला फसवतो की संताला फसवतो, हे ज्याने त्याने ठरवायचं. आम्ही काय सगळ्या जगाचे गुरु नाहीत, आम्ही काय तुम्हाला आदेशही करू शकत नाहीत. पण तुकाराम महाराज म्हणतात आवडी आनंद आळवावा. मग कोणता का राम कृष्ण हरी. बऱ्याच वेळा प्रश्न येतात महाराज, आम्ही रामाची पूजा करावी का कृष्णाची करावी, आम्ही वारकरी आहेत. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, तुला जे नाव आवडतं ते एकच आहे.
भगवान विष्णू किंवा भगवान काय म्हणतो आपण त्याला, परब्रह्म परमात्मा हे त्याचेच रूप आहेत. आणि म्हणून राम म्हटलं काय, कृष्ण म्हटलं काय, पांडुरंग म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, काही फरक पडत नाही. मग ह्या असं का होतं, लक्ष देऊन आहे का. राम मागच्या जन्मात रामाची उपासना केली असल्यामुळे त्याला रामाची मूर्तीची प्रीती असते. मागच्या जन्मात कृष्ण जन्माची पूजा केली असते, खूप भागवत ऐकलं असतो, त्याच्यामुळे त्याला कृष्णमूर्ती आणि कृष्ण नाम तिचं प्रेम असतं. मागच्या जन्म पांडुरंगाची जास्त उपासना झाली असेल, त्याला विठ्ठल विठ्ठल आवडतं, काही फरक नाही पडत. मागच्या जन्मानुसार माणसाची प्रीती तयार होत असते. म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हे कोणतेही नामस्मरण घेतलं तर चालतं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. मारली मी इथं एकदा, सर्व काळ कायचं 1 मिनिटं काही जमाना महाराज कीर्तनात 1 मिनिटं कीर्तन ऐकता होत नाही. आणि म्हणून सर्व काळ याचा अर्थ सतत भगवंताचं नामस्मरण करावं. शेवटी तुकाराम महाराज म्हटले, मी तुम्हाला आता एवढं सांगितलं बाबा हो, याच्याबद्दल जर तुम्हाला काही शंका घ्यायच्या असेल तर मी खोटं सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आईची शपथ नाही, बापाची शपथ नाही, शपथ वाहिली. कशाची शपथ वाहिली, ज्याचं ज्याच्यावरती प्रेम असतं त्याची शपथ व्हायची असते. कॅटरा शपथ, त्या शपथीला काय सवय असं म्हणतो का, आमच्या कुत्रीची शपथ असं नाही म्हणतो का तुम्ही, काय म्हणतो, ज्याच्यावरती प्रीती असते त्याची शपथ व्हायची असते. ते म्हणतात माझ्या पांडुरंगाची शपथ मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात, माझ्या पांडुरंगाची वाहतसे आन विठोबाची. का, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याविन असता अनेक पै साधन. याच्यापेक्षा कलियुगात माणसाला उद्धार करण्याकरता दुसरं साधन नाही. याविन असता अनेक पै साधन. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे, जगात त्याच्यापेक्षा सोपं कोणतंही नाही. पक्क एक लक्षात ठेवा बरपा, हे माझ्याकडे इकडं कर्मशास्त्राचं आणि भक्तिशास्त्राची घाल घुसड करायची नाही. हे कर्मशास्त्र हे पूजा यज्ञ करणं, पूजा करणं, अंत्यविधी असते, ह्या सगळे कर्मकांड असतं, त्याला नियम असतात, ते जशाला तसं करावं लागतं. भक्तिशास्त्रात ते चालत नाही. त्याला त्याला काय म्हणतो, विटाळ नाही, चांडाळ नाही, देश नाही, वेश नाही, कोणतं सूतक नाही, कधी कोणाला विचारायचं नाही आयुष्यात. नाही तर तुका म्हणे सोपे सोपं फत काढावं लागेल. ते नामसंकीर्तन साधन पाहिजे, सोपेच्यावर फुली मारावं लागेल. कोणताही नियम नाही त्याला भक्ती म्हणतात. कर्मशास्त्र नियम असतो, उपासनाशास्त्र नियम असतो, योगशास्त्र नियम असतो, ज्ञान ध्यानात नियम येतात. भक्तिशास्त्रात कोणताही नियम न लगे आंघोळी तोंड, याचा अर्थ म्हणजे पारसच करावं असं नाही. ह्याच्या वाचून बंद नाही झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलंय, भगवंतानी पण लिहिलं आहे, नाम जप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म. आणि म्हणून तुका म्हणे सोपे. सोपं त्यालाच म्हणतात ज्याला कोणता नियम नाही. जे काय मढ्याजवळ चालतं, स्मशानातही चालतं, दहाव्याला चालतं, काय म्हणतो आपण बाळतनीच्या घरातही चालतं, पण मंदिरातही चालतं, चपला घोडणंही चालतं, कीर्तन कसंही चालतं. असं आमचे वारकरी पायाचे कातडे लोंबेपर्यंत असे वाऱ्या करतात, असं काय आमच्याकडे चालत नाही. आणि म्हणून इतकं सोपं. काय सोपं, सामान्य माणसाला करता येईल, सामान्य माणसाला त्याचा उद्धार होईल, असे तुकोबऱ्यांची कळकळ. आणि म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे तो उपक्रम केला आणि हे उपसंहार केला. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, नामस्मरण करावं, सहजरित्या त्याचे सगळे पाप जातील आणि तू आज नाही उद्या मुक्त होईल. असा अभंगाचा लांब लचक अर्थ सांगितला, शब्दशः अर्थ सांगितला. विठाल नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन हे सर्वात सोपं साधन आहे. मग अवघड काय असतं, अवघड भरपूर सांगितले. योग प्रक्रिया अवघड आहे, याग प्रक्रिया अवघड आहे, ज्ञान प्रक्रिया अवघड आहे, जप प्रक्रिया अवघड आहे, तप प्रक्रिया अवघड आहे, सगळ्या प्रक्रिया अवघड आहेत. आणि मग त्या अवघड प्रक्रिया करत असताना माणसाला सगळ्यांना ती गोष्ट शक्य होत नाही.
योग प्रक्रिया किती कठीण असते, याग प्रक्रिया किती कठीण असते, म्हणून तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुकाराम सगळं आहे गीतेमध्ये, गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, भागवतामध्ये सगळं सांगितलेलं आहे, पण आपल्याला ते शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात युक्त आहार नलगे अनेक साधने. कलियुगातल्या माणसांनी ह्या भानगडीत पडू नये. युक्त आहार नले अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. आपल्याला आयुष्य अल्प आहे, आपली बुद्धी अल्प आहे, आपलं वैराग्य अल्प आहे, आणि म्हणून जपतपासारखे योगासारखे साधनं करता येत नाहीत. त्यांनी कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करू. तुकाराम महाराज म्हणतात कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल. माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या अवघड साधनं करण्याकरता आपल्याकडे तेवढं आयुष्य नाही, आपल्याकडे तेवढी बुद्धी नाही, आपली तेवढी शक्ती नाही. कारण योग साधन फार कठीण आहे, फार अवघड आहे. भगवान सांगत क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सत्तचेतसाम् अव्यक्ता हे गती दुःखम देहवत भिरवाप्यते. आगा योगाच्या वाटा जे निघाली का सुभटा, आणि त्या दुःखाचा शेलवाटा भाग आला. आता यज्ञ करण्याकरता कोणला यज्ञ करता येतोय? कसं यज्ञ तर कळतही नाही, यज्ञ कळतही नाही, आणि कर्म कळतच नाही आपल्याला. कर्म कळतही नाही म्हणून करता कर्मात आपण नापास आहोत. यागात आपण नापास आहोत, योगात आपण नापास आहोत, आणि ज्ञानात उतरलेलीच माणसं ते पाय पण भिजू देणार. ज्ञानात इतके नापास आहेत आपण नेमकं पास कशात आहेत? परमार्थामध्ये काय नाही, फक्त माळी महाग केल्या आणि फक्त गांधाचे खडी महाग केले. कशात पास होतो, कशात बसतो, कुठं पाय टाकलाय, का चाललाय पुढं, का माग आलाय, का वाकडा झालाय, कालच्यापेक्षा माझं आज काय बदललंय का, काही नाही. असं होतं का हो कधी? 7 वर्ष मनुष्य किती मुलं काय किती ते 5वीत, बरं 5वीत, आज मागच्या वर्षी 5वीत, मग 5वीचे मी 7व्या वर्षाला आहे. असं होतं कधी? तो 7 वर्ष 5वीत बसतो का? तो नाही बसत ना. त्याला घरचे हाकलून देते, भडवे एका वर्षात एक झालं, एकदा दोनदा राहतील का? आपला वर्गच बदलायला तयार नाही. आपण त्याच वर्गात आहे, तपासलंच नाही. कालच्यापेक्षा माझं काही बदल तपासलंच नाही तपासलं का? तर आपण त्याची कधी आपण स्वतः परमार्थ बोलण्याने होत नसतो, परमार्थ करण्याने होत नसतो. गाथे पाठ केले, कीर्तन केले, भजन केले, तिथून परमार्थाची सुरुवात नसते.
माझं ऐकणं झेपतं का मला माहीत नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल माझ्यात बदल झाला, माझं का वाईट सगळं सुटलं, त्या दिवशी आपला परमार्थ सुरू झाला. माझं सगळं वाईट सुटलं आणि याचा फोटो निघत नाही. माझ्यासारखे यांच्यासारखे कोणासारखे त्याला परमार्थाची उंची सांगायला जगात कोणी जन्माला आला नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या असं आहे. ते फक्त स्वतःला कळतं मी किती पाण्यात उभा आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं कळतं. आपण योग करू शकतो का नाही, याग करू शकतो का नाही, ज्ञानाचं करू शकतो का नाही. आपल्याकडं फक्त एकच कार्यक्रम आहे, काय, कसं लोक मला पाहतील आणि कसं माझ्याकडे लोक रोखून माझ्याकडे पाहू नका म्हणायचं आणि रोखून माझ्याकडे पाहण्यासारखंच करायचं. खरं सांगा, आता माझ्या सगटची गोष्ट सांगतो. मला वाटतं की नाही कीर्तन चांगलं व्हावं असं वाटतं का नाही. तो निसर्ग आहे, पण त्याला आवर घातला पाहिजे. चाल मान्याला वाटलं पाहिजे, सगळं होऊन सगळ्यांनी माझ्याकडं पाहिलं पाहिजे. वाजवण्याला वाटतं चालेल, सगळं मातीत गेलं तर पण माझंच असं वाजलं पाहिजे का सगळेच हिसकून घेऊन माझ्या त्यांचे कान का फुटत, पण माझी हाऊस झाली पाहिजे का. कोणतंही प्रयोजन म्हणून उद्देशाने मंदोपी प्रवर्तते. शंकराचार्य म्हणतात प्रयोजनातून मूर्ख सुद्धा पाय पुढे टाकीत नाही. काही याला मला काय मिळणार आहे याच्यातून, एक मूर्ख सुद्धा पुढे पाय टाकीत नाही. तर आपण यातून काय मिळवणार आहेत का. कमीत कमी पाप तर नाही करून घेत, कमीत कमी परमार्थ करताना पाप तर नाही करून घेत. याची तर दक्षता घ्या. पाप तर नाही करून घेत ना आपण. म्हणजे याचा अर्थ आपल्याला दाखवण्या जेवढा रस आहे. बाई तुळशीला पाणी घालायला गेली तर पाण्याकडं लक्ष कमी आणि कोण माझ्याकडे पाहतो, इकडं पाणी तिकडं काय पाहते, कशाला पाहते, त्यांनी पाहून काय होणार आहे तुझ्यात. गंध लावायचं म्हटलं का ते गंध घेतला का ते असं इकून कोर तिकून कोर, काही काडीनेच लावतात, काही दोऱ्यानेच लावतात, काही नाही तर सोडूनच दिला का लोक नाव ठेवतील वा कीर्तन का. मग ते बाटलीतलं लाल टिकला लावला तर लावला, नाही तर मुसलमानासारखा त्याच्या आयला मुसलमानाकडं आणि कीर्तनकाराकडं ना. आता काय काय परमार्थ निष्ठा आमची, कसं काय व्हायची, काय साधना व्हायची खरंच सांगा तुम्ही. आता आज लय चढ जड चाललं असेल तुम्हाला कीर्तन, तुम्हाला चायला कुठून बियादा आणली घेतली बाहेर कुठून बियादा. संदीप तुला लोक म्हणते ना हे काय आणलं आम्हाला शिव्या देणारं माणूस. पण कीर्तनात आपलं परमार्थात आपला जाऊ द्या बदल झाला पाहिजे. आपल्याला योग करता येत नाही, या करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग याग विधी येणो हे सिद्धी वायाची उपाधी. हे फक्त आपल्याला दंबन धर्म वाढवणाऱ्या गोष्टी असतात. जाऊ द्या, मुद्दा मला एवढा सांगायचं होता. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपा आहे नाम. हे बघा, नाम सोपा आहे, नाम फुकट आहे, नाम फलवान आहे आणि नाम तुम्हाला मुक्त करणार आहे. जगात कोणती फुकट वस्तू आहे का, नाही. बरं नाम गोड आहे का नाही. नामस्मरण गोड आहे, नामस्मरण फुकट आहे, नामस्मरण सहज आहे, नामस्मरण प्रयोजन द्या. 4 गोष्टी आहेत. जगात अशी गोष्ट कोणतीही नाही. खडी साखर गोड आहे पण फुकट काय आपल्या बापाने ठेवली का. खडी साखर फुकट आहे का ती, नाही. फुकट लिंबाच्या लिंबोळ्या आहेत पण त्या कडू आहेत, त्याला काय करतो, त्या बस फुकट आहेत पण कडू आहेत ना त्या. खडी साखर गोड आहे पण ती महाग आहे, पैसे खर्चावे लागतात त्याला. ते अशी गोष्ट आहे. काही फुकट आहे पण ते कडू आहे आणि काही काही फुकट आहे तर ते कडू आहे आणि काही गोड आहे तर ते फुकट नाही. नामस्मरण तशी गोष्ट नाही. नाम फुकटही आहे आणि दुसरी गोष्ट काय अमृतमच गोड आहे. अमृत गोड आहे आणि फुकट मी सांगतो फुकट मिळेल तुम्हाला जा स्वर्गात. तुम्ही सोपं आहे का ते, नाही. गोड आहे, फुकट आहे पण सोपं कुठं आहे ते. जीव खाईन ते आपल्याला अमृत आणायला ते. मग अमृत गोड आणि फुकट जरी असलं तर कठीण किती आहे. खडी साखर आणि हे गोड आहे पण फुकट कुठं आहे. आणि मग काय फुकट आहे पण ते गोड कुठं आहे. नामस्मरण असं आहे ते फुकट आहे. फुकाची ती लुटावी भांडारी ते. आणि गोडाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोड तुझे नाम विठोबा आवडते माझा तुझे उच्चारिता मना येतसे लाज
तुझे उच्चारिता मनाये तसे लाज गोड तुझे नाम विठोबा आवडते माझ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम धीमज प्रेम सर्व काळ जास्त लांब व्हायचं रे म्हणलं त्या मुद्रा सांगायचा तुकाराम महाराज नाम संकीर्तन साधन पै सोपे साधन नाम साधन आहे सोपा आहे गोड आहे सहज आहे आणि मुक्त करणार आहे सर्व पाप घालवणार आहे गुमान नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे तुकाराम महाराजांनी खरं लिहिलं खोटं लिहिलं खरं सांगा खरं लिहिलं आपण नामस्मरण करतो की नाही करतो आत्तापर्यंत कोणाची किती माळी तुटल्या त्याचा काय हिशोब आहे का हां सगळ्यांनी केलंय मी केलंय मी तुम्ही काय वेगळं आपण एकच सगळे आपली सगळी एकाच काय म्हणतो एकाच वावरातला उशी आहे सगळा हा एकातलाच काढवा आहे हा सगळा एकच माल आहे मटेरियल सगळं सारख्यांचं आहे सगळ्यांच्या माळा तुटल्या सगळ्या काहींच्या वह्या भरल्या तर काहींचे पुस्तकं फाटले तर काहींच्या माळ्या तुटल्या तर काहींचं गणितच नाही रोज नामस्मरण केलं फक्त खोटं बोलणं कानमंत्र्यासमोर आपलं पाप गेलं का गेलं का खरं उरप नामस्मरण चुकीचं आहे का आपलं पाप नाही गेलं आपलं काहीतरी चुकत आहे काहीतरी पाहिलं तर पाहिजे का नाही तुकाराम महाराजांनी चुकीचं सांगितलं का बरं नामस्मरणातली शक्ती गेली का नाही सांगणारी बरोबर आहेत का नाही बरोबर आहे मग नामस्मरण पण बरोबर आहे का नाही बरोबर आहे मग आपल्याला झालेला रोग बरोबर आहे का नाही बरोबर आहे मग पाप गेलं का आपलं त्याचं उत्तर नाही तर उत्तर का नाही मग नामस्मरण करू नये जर आपला बदल होत नाही तर काहीतरी चूक तुम्हाला गोष्ट सांगतो पाहिजे एकदा शेषेचे डोळे आले होते गोष्ट कशाला सांगायची हेच ठेवा लक्षात नाही तर गोष्ट सांगायची काय आलं सांगितलं काय की बघा आलं सांगितलं होतं तसं नाही झालं पाहिजे शेषेचे डोळे आले होते आणि डोळे आल्यानंतर आता देवांचा डॉक्टर म्हणजे कोण धन्वंतरी त्यांनी सांगितलं धन्वंतरी औषध घेऊन गेला बिचारा मधला मग धन्वंतरीकडे तो म्हणला शेष महाराजांचे डोळे आलेत आणि औषध द्या आणि असं उत्तम औषध द्या औषध घेता क्षणी डोळे राहिले पाहिजे धन्वंतरी म्हणले शंका घ्यायचं काही कामच नाही हे लिपुडी जा म्हणले औषध घेता क्षणी वाटी खाली ठेवीपर्यंत डोळे राहिले पाहिजे आणि राहतील म्हणे हा आला तो मोठा रुबाबात घेतलं म्हणजे महाराज वाटी औषध घेऊन वाटी खाली ठेवणीपर्यंत डोळे राहतील म्हणले एवढं भारी औषध आणलंय बरं घेतलं शेषाने औषध डोळे तर जशाल तसे काहीच नाही झालं अरे काय तू खोटं आणलं काय औषध पळ जा घे याला परत अहो धन्वंतरी महाराज डोळे तर तशाला तुम्ही औषध खोटं दिलं का काय मला चक्रा मारायला लावल्या तुझे अरे असं कसं होईल औषध तर छान येते तेच औषध आहे डोळ्याचंच औषध आहे धन्वंतरी देतोय असं कसं काय खोटं होतंय घेईल परत जा चांगलं घे आता आला म्हणून आता जाणून आला सांगून आला आता घ्या म्हणले औषध घेतलं औषध घेतलं डोळे जशाला तसे आता गेला परत तिसऱ्या वेळी धन्वंतरी म्हणजे असं कसं काय होऊ शकतं अरे मी काय कलियुगातला डॉक्टर हे का काय कलियुगातल्या डॉक्टरांचे प्रयोग चाललेले असतात ते तुम्हालाही माहिती तर मलाही माहिती आहे कुठं ताप आली काय त्याच्याकडे गेलं का म्हणजे तर कोणी डॉक्टर असते त्याला सोडून सांगतो बा आमच्या नगरकडचे
ह्या 4 गोळ्या घ्या, सकाळी 4 संध्याकाळी 4, ह्या 6 दिवसाच्या गोळ्या, 2 इंजेक्शन, 1 सलाईन दिलं. 8 दिवसांनी फरक नाही झाला तर मग मला याचं कोडच नाही सुटलं महाराज, खरंच नाही सांगतो. म्हणजे यांना खात्रीच नाही बो, यातून नाही गुण तर मग तुला यातून गुण येणार नाही तर मग देतो काय आला भल्या माणसा, निदानच नीट नाही. प्रयोग असाच प्रयोग होतो. भयंकर गोष्ट आहे ती आपण न सांगितलेलीच बरी. तुम्ही डॉक्टर म्हणजे तुम्हाला काय कळतंय अडाणी माणसाला, ते फार कठीण गोष्ट आहे. त्यांचे ते बिलं आणि तो आजार. पांडुरंगा आमच्या वारकऱ्याला कोणाला त्या दवाखान्यात जाता पाळी नको, जात नाहीत पण आमचे वारकरी ते दनादन खाते तर त्यांना काय नाही होत. फार कठीण प्रक्रिया ती, फार कठीण प्रक्रिया ती. असं आहे ते आमच्याकडे एक मोठा किस्सा घडला होता. पण चल जाऊ ते नको आता कीर्तन सांगायला, का सांगू तुम्हाला? बरं सांगून टाकतो. बरं जाऊ राहते नको आपल्या कीर्तनापेक्षा, बरं सांगून टाकतो, जाऊ बरं सांगून टाकतो. कारण तुम्हाला त्यातलं रस आहे, कीर्तन ऐकायला नको तुम्हाला. तुम्हाला कीर्तन ऐकायचं लय जड जातं ते. एक माझे मित्र आहेत, संदीप महाराजाला माहिती आहेत, माझे गुरुबंधू आहेत, ते कड्याला आहेत, ते बबन महाराज बैरवाद, चांगले कीर्तनकार आहेत मोठे. तिकडं त्या कड्याला एक मनुष्य, गरिबाचा मनुष्य, त्याच्या म्हातारीचा गुडघा मोरडा काहीतरी आलं घेऊन ते दवाखान्यामध्ये नगरला. त्या दवाखान्याचं डॉक्टरचं नाव नाही सांगायचं, उगं भांडणं लावतात माझे. आणली म्हातारी झाले गुडघाने, 2-3 दिवसात ती म्हातारी गेली. आता गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणलं तुझी म्हातारी गेली हो म्हणले. लागला बिचार रडायला, गरीबाचं होतं. ते म्हणला बिल भरून घेऊन जा म्हणला म्हातारी. ते म्हणलं किती झालं? ते म्हणलं 60,000 रुपये. हो त्या काळात 25 त्याला 20 वर्ष झाले असतील, 15 वर्ष तर नक्की झाले असते. 60,000 झोपडीत राहणार, अंगूर कपडे नाही धडायचे, 60,000 कुठून आणायचे ते? लागलं रडायला. डॉक्टर कमी करा. बरं 2,000. 2,000 कमी करून काय होतं? त्याच्यामुळे जवळ 2,000 पण नाही त्याच्याकडं. आता काय करायचं? पंचायत रडत बसला बिचारा. आला गावातला एक माणूस, चॅप्टरच होता जरा तो, आला. अरे तो म्हणलं काय रडतो? म्हणलं म्हातारी गेलेली नाना म्हणलं. चल रडतो म्हणतात. म्हणलं डॉक्टर म्हणतो 60,000 भर. 60,000 आज कुठे? चल म्हणलं माझ्यावर. आला गेला. काय म्हणता डॉक्टर? काय नाही ते बिल भरा, म्हातारी घेऊन जा. ते म्हणलं डॉक्टर कमी करा. बरं म्हणजे तुम्ही आलं 5,000 कमी करतो. मग 55,000 भरा. अरे पण ते माणूस त्याला कपडे नाहीत घालला, ते झोपडीत राहते, लेकरं बाळा उपाशी मरते. ते 50 आणि 55,000 त्या का 20 वर्षाची गोष्ट, 15 वर्षाची गोष्ट, कशी काय गोष्ट शक्य आहे? तेव्हा मला नाही काही सांगायचं. म्हणलं बा खर्च केला मी, 3 दिवस आत बतोय, अमकं झालं तमकं झालं. बरं झालं. डॉक्टर अहो त्याच्याकडे पैसेच नाहीत, हे 1,000-2,000 घ्या द्या, सोडून जाऊ द्या. जेव्हा डॉक्टर गरम, तो डॉक्टर आहे की मी डॉक्टर आहे? डॉक्टर झाला गरम. हे ते म्हणलं बिल आण म्हणलं इकडं. त्याच्याकडून बिल घेतलं डॉक्टर. हे बाई म्हणले बिल आणि ही म्हातारी, बिलही तुलाच राहू दे आणि म्हातारी तुलाच राहू दे, चल रे म्हणले. जेव्हा दवाखान्याच्या बाहेर कना निघाला, असा कना डॉक्टर म्हणला इकडे अजून कमी करतो. नको म्हणलं कमी तुलाच राहू दे, बिलही तुलाच, म्हातारी तुला. आला पायऱ्या खाली उतरून डॉक्टर दारात आला. अरे भाऊ म्हणला पैसा नको देऊ पण म्हातारी तुलाच घेऊन जा म्हणला. ते म्हणलं म्हातारी पण तुलाच राहू दे. नीट निघाला. डॉक्टरने सगळं टाकलं गल्लीत, त्यांच्या पाया पडाल. हे बा मी गाडी देतो, हे मी पैसे पण देतो गाडीचे, पण म्हातारी घेऊन जा. ते म्हणला तुलाच राहू दे. काय हा प्रकारे? तर धन्वंतरी म्हणजे मी असं काय दुसरं एक प्रकरण आहे. तुम्ही नको म्हणत असले तरी सांगा तुम्ही आता ते तुम्हाला ही माहिती झाली पाहिजे. ते प्रकरण काय असतं ते एकाची म्हातारी वाढली, ते जरा चॅप्टरच होतं ते. आणि ते सरकारी दवाखान्यात गेली, म्हातारी गेली, कागदपत्र तयार झाले. पण एक दवाखाना असा होता तो पैसे काढायचा भयंकर. लोक हे नेली तिथं म्हातारी, तिने ॲडमिट केली. ॲडमिट केल्यानंतर 2-3 दिवस सुधारती म्हणजे म्हातारी. तसं म्हातारी तर मेलेली होती, नाही सुधारती म्हणजे सुधारती. 3 दिवस झाले, झालं. चौथ्या म्हणजे म्हातारी गेली म्हणली. असं का म्हणले? बिल म्हणले 4 लाख रुपये झालं. आता दवाखाना फार मोठा आहे तो, 4 मजली, अमकं तमकं, ते बसणी. हो डॉक्टर म्हणले असं कुठं गरिबांनी 4 लाख कुठं काय अमकं तमकं म्हणले. नाही म्हणले तसं नाही जमायचं. मग आणला वशिला बेसायला 2 लाख नाही म्हणले. तंटा चालला हो म्हणले. ते म्हणले बरं जावले म्हणले. आता काय म्हातारी ते मेलीच म्हणले. आता काय म्हणजे डॉक्टर म्हातारी मेली नाही म्हणे, म्हातारी 3 दिवसापूर्वीच मेली म्हणे. काय बोलतो म्हणले तुला?
मला अक्कल आहे, मी डॉक्टर आहे का तू डॉक्टर आहे, तुला एवढी अक्कल आहे का? तिने काढलं पिशवीचं सर्टिफिकेट. ते म्हणलं सरकारी दवाखान्यातच म्हातारी बिल म्हणला. मी पाहिलं म्हणलं तुमची इमानदारी काय. हे बी म्हणलं म्हातारी मिली सर्टिफिकेट म्हणलं. घातलं पिशवीत, निघाला बाहेर. तुम्हाला कुठं चालला? पोलीस स्टेशनला. तुझ्यावर केस करायला यांनी माझी म्हातारी मेरीला ॲडमिट करून तुझ्या पाया पडतो, पण म्हातारी घेऊन जा, पैसा नको देऊ. तो नको आता, मी ते पोलीस स्टेशनलाच जातो. पळत खाली आला. कोणी तुम्ही नगर पाहिला असेल, प्रेमदान चौकामध्ये आला आणि त्याला सौदा सुरू झाला. महाराज सौदा सुरू झाला. 12 लाखाला मिटला. त्याच्याजवळ 12 लाख दिले त्याला. म्हणला पाया पडतो, ज्या तिकडे जाऊ नको. त्यांनी 12 लाख घेतले, म्हातारी घेतली, घरी गेला. मेहरबानी करून तुम्ही असं नका करू. जाऊ द्या, मुद्दा सांगायचा होता. तुम्ही आळस तुमचा जावा म्हणून सांगितलं. कीर्तनात गोष्टी सांगू नये, तर काय करा, आळस जावा म्हणून सांगितलं. तुमचा धन्वंतरीने औषध दिलं, औषध घेऊन आला, डोळे काय राहिले नाही. तिसऱ्या वेळेस स्वतः धन्वंतरी आले आणि आल्याच्या नंतर हे म्हणले औषध दिलं. औषध डोळे जशाला तसे. आता धन्वंतरी म्हटले अरे मी तर देणारा, मी औषध तर मी तेच देतोय, तुला रोग झालाय तोच आहे, औषध तर तेच आहे, मग झालं काय, बिघडलं काय? आणि मग धन्वंतरीच्या डोक्यात आलं, अरे म्हणले कपड्याची पट्टी आण. कपड्याची पट्टी आणली, त्या शेषाच्या डोळ्यावर अशी पक्की बांधली आणि घे म्हणले औषध. आता औषध घेतल्या क्षणी डोळे राहिले महाराज. औषध देणारं बदललं का? औषध बदललं का? त्याचा रोग बदलला का? देणारा तोच, घेणारा तोच, औषध तेच आणि रोग तोच. सांगणारे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज सांगणारे तेच आहेत. नामस्मरण तेच आहे. आपल्याला पापाचा झालेला रोगही तोच आहे. आणि नामस्मरण आपण घेणारे तसेच आहोत. काहीच बदल नाही. मग झाला काय फरक? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे, पापे जळतील, जन्मांतरी जळतील आणि जन्मांतरीचे पाप जळतील. आपलं जळणच ना होईना ना काही, ते काही झालं तर पाहिजे. आणि मग त्याचं उत्तर असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत नामस्मरण करत असताना उत्तम प्रकारचं दूध असतं, गाईचं दूध आहे, उत्तम तापलं, केशर टाकलं, साखर, इलायची, चांगलं मस्त लाल जरच तापलं आणि काय नाही, फक्त एवढं चमच्यात त्यात विष टाकलं. आता पिल का कोणी ते? तू नाही पिणार. तसं नामस्मरण लक्ष देऊ नये का? नामस्मरण करत असताना अंतःकरणातली काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर त्या नामात घुसतात आणि नामाची मात्रा खलास होऊन जाते. कितीही माळी जपल्या तरी ते दूषित होतं. मग वाया गेलं का? काही केल्या वाया जाऊन नवजे, तसं होत नाही. सगळं वाया गेलं असं समजायचं नाही. ते पण पाहिजे तेवढं ते फळ द्यायला तयार नाही. आणि म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. आपण घेतो पण पाप का जळत नाहीत? आपल्याकडून त्या दोष मिश्र होतात आणि त्यामुळे पाहिजे तेवढं ते फळ देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जळतील पापे नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि किती दिवसात जळतील? किती दिवसात जळतील? नाही, त्याला वेळ नसतो लागत. जर असं मोठा विस्तू घेतला आणि त्याला जर जीभ लावली आपण, मग किती दिवसांनी चटका लागतो? नाही, लाल जर मिरची वाटायची, लाल भोग मिरची वाटायची, अशी बोटवर घ्यायची आणि अशी डोळ्यात घालायची, किती दिवसांनी आग होईल?
नाही तर अशी वायर खोसायची त्याच्यात प्लगमध्ये 40 व्होल्टची, आणि मग ती वायर घ्यायची का शेडा काढलेली तोंडात घालायची. किती दिवसांनी झटका लागल? त्याचा अवधी सांगता येईल? त्याचा अवधी सांगता येत नाही. इतकी नामातली शक्ती असते. आपलं मन बदलण्याकरता, दोष घालण्याकरता इतकी त्यातली, पण त्यातला हा प्रकार होतो पहिला. आपलं एक चित्त होत नाही, शुद्ध चित्त होत नाही, आवड राहत नाही, अखंडता राहत नाही, आपण आपल्याकडे दोषाकडे पाहत नाही. नामस्मरणी परमार्थाने बदलणार नाही असं कसं काय होतं? माझा अनुभव आहे, मी छातीला हात लावून सांगतो, माझा अनुभव आहे. माणूस बदलत नाही अशी गोष्टच नाही. का खेडेगावातला बांधावरचा माणूस आहे मी, बांधावरचा माणूस आहे मी, गायी वळणारा. हो, खायला नाही अन्न, लोकांचे कपडे घालून मी मालिका पाठ, लोकांच्या सालामध्ये राहून मी मालिका पाठ केली. माझे सगळे अनुभव आहेत. माणूस काय बदलू शकतो की ते लोकांना कोणाला माहीत असेल, आता ते तो यांना पण माहीत असेल. ब्रह्मसूत्र कशाला, प्रभाकर कशाला म्हणतो? कोणत्या महाराजाची ताकद नाही त्या प्रभाकरला हात लावायची. खेड्यामध्ये 4थी शिक्षण झाले. कोण म्हणतं माणूस बदलत नाही? बदलून पहा. आणि बदल जर नाही झाला तर त्या परमार्थाला काय चव आहे? कशाला ढोंग करता? बदलतो, ठरवलं म्हणजे बदलतो. कीर्तनाने वाचल्याने बदलत नाही, त्यांनी ठरवलं मला बदलायचंय तर बदलतो. त्यांनी मी ठरवून, अरे माझं आयुष्य गेलंय, माझ्यात बदल होत नाही. असंच काय बदल होत नाही? आपला गर्व किती आड व्हायचं, आपले किती नुकसान करतो. नवरा बायकोची भांडणं का होते रे? हे वर पहा ना, का होते नवरा बायकोची भांडणं? बायका वागायची अक्कल नाही, काय परमार्थ करता रे? का होते नवरा बायकोचे भांडणं? का होते सासूनाचे भांडणं? का होते मित्राचे भांडणं? कशाहून तुटतं? काय अडचण काय येते? फक्त एकच, अहंता आडवी येते. तुम्ही एका गोष्टीत, मित्र असू दे, पत्नी असू दे, बायको असू दे, ठीक आहे माझं चुकलं, होईल भांडण, ठीक आहे माझं चुकलं, माझं भांडण होईल का? नाही 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 नाही. मग तर मेलाच राहतो. ती असेल की ती असेल, त्यो निंबाळकर ही शिंद्याची, मेलं तरी नाही उचक भानगड व्हायची. तिथं सगळा कार्यक्रम बिघडतो, तिथं कार्यक्रम सगळा बिघडतो. आपली अहंता आडवी येते आणि त्यामुळे सगळं आपलं माथेर होतं. आणि म्हणून आपण अहंकार, अहंता ह्या सोडण्यात प्रयत्न केल्यावरती होतं ते असं प्रयत्न केल्यावरती सगळी गोष्ट होती. माणूस बदलतो, आणि बदलणं म्हणजे परमार्थ आहे. खूप माळी जपणं म्हणजे परमार्थ नाही, बदलणं म्हणजे परमार्थ आहे. खूप कीर्तनं ऐकणं म्हणजे परमार्थ नाही, तुम्ही बदलणं म्हणजे 100 कीर्तन ऐकलेत आणि 100 वाऱ्या केल्यात, 100 पारायण झाले, तर गोट्या काही बदललं नाही? धोडिया दगड आहे काय? तू लाज नाही वाटत काय बदल नाही झाला म्हणून? कसं काय होतं असं? कालच्यापेक्षा मी आज बदललो पाहिजे, हे आपण ठरवत आलं पाहिजे, आणि मग बदल होऊ शकतो. इतका निश्चय झाला तर त्या माणसावरती नामाचा परिणाम नाही झाला, मी परमार्थ सोडून देईल. आज उद्या सकाळी करून पहा, सप्ताही करून पहा. माळ घ्यायची, एकांतात बसायचं, रात्री पहाटे 4 वाजता उठून बैस माळ धरून, नाही डोळ्यातून पाणी अंगावर शार येईल तर मला विचारतो मी, एकटा विना घे, भजन कर खोलीमध्ये, नाही तुमच्या अंगावर शार येईल तर मला विचार. त्या नामात पावर अशी आहे. पण तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. परमार्थ लोकांतात होत नाही. सप्ते हे परमार्थ नाही, हे परमार्थ शिकवायची शाळा आहे. कसा परमार्थ करायचा हे शिकवायची शाळा आहे. इथं परमार्थ करता येत नसतो. मंदिरात आपल्याला मंदिरातला परमार्थ लय आवडतो, सप्त्यामध्ये लय होत येणार, वा 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 वा. जेव्हा पूजा, पाठ, नाम, ध्यान, वा एकांतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, आणि मग परमार्थ कळतो माणसाला. पण असं केलं तर बदल होतो, त्याचे पाप जळतात. तुकाराम महाराज म्हणतात, आणि किती जळतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि उच्चारणे अंत पापराशी, जातीरलयाशी क्षण मात्रे, हरि उच्चारणे अनंत पापराशी, हरि उच्चारणे अनंत पापराशी, हरि
हरी उच्चाराने अनंत पापरा जातील लयासी क्षण मात्रे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काय सांगत होतो हरी उच्चारणी जातील लयाशी क्षण मात्रे तुन अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले एका खेडे गावातल्या माणसाने श्रीमंत ग्रहस्थ होता आणि मुलगी मुंबईला दिली. आता मुंबईचा शहरातला मनुष्य आणि हे खेड्यातला मनुष्य आता त्याचं काय मेळ खातं का. आता पण आता नाही काय राहिलं ते पण पाहिलं गोष्ट कठीण होती ती असं शहाणीने खेड्यातली पोरगी मुंबईत देऊ नये आणि मुंबईतल्या माणसाने खेड्यातला जावई करू नये कारण ते मेळ खात नाही बरंच बिघडी होती. आता सगळे चालते आता काय नाही राहिलं जावईन ते काय भानगडच नाही राहिले आता कारण पहिले लग्न जमायचे साखरपुडे हळद पिपाण्या आमकं हळद ते आता हळदही नाही पिपाण्याही नाही काहीच नाही बापालाही खायना तर नाहीलाही खायना बरेच बिचारे 2 हात घेऊन जातात आणि 4 हात घेऊनच येतात. काही तर त्याच्यापेक्षा सुधारणा 6 हात घेऊनच घरी येतात. काही त्याच्यापेक्षा पुढे 8 हात घेऊन मग घरी घेऊन नामसंकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन साधन जळतील पापे जन्मांतरिते जळतील पापे जन्मांतरिते नलगाची सायास नलगाची हरी उच्चारणी अनंत पापराशे जातील लयाशी क्षण मात्रे खेडेगावातला श्रीमंत मनुष्य मुंबईत मुलगी दिली आणि दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर पहिल्या दिवाळीला मुंबईचे जावई खेडेगावात आले. सासरा मोठा सदन होता. 12 बैल 12 5-25 म्हशी गवताची गंजी विजवारीची काय मक्याची गंजी काय सारमडाची गंजी सगळ्या अशा गंजा लावल्या त्या मोठमोठ्या
आणि मग ते जावई आले मुंबईहून. आता त्याने कधी खेडेगावातलं काही पाहिलं नव्हतं. आलं प्रथम ते म्हैस पिळीत होतं त्याचं मेवना तो. ते एका मेव म्हणलं भाऊ ते असं काय करतो. ते म्हणला दूध काढितो. ते म्हणलं दूध. ते म्हणलं ते काय. ते म्हणलं म्हैस. ते म्हणलं तुमच्याकडे म्हैस दूध येते का. ते म्हणलं हां. ते म्हणलं तुमच्याकडं. ते म्हणतो आमच्याकडे गवळी दूध देतो. मला रोज सकाळी दारात गवळी दूध घेऊन येतो. मला गवळी दूध देतो. इतकी एवढी माणसं असू शकतात तसं काय चिंता नाही. झालं ते म्हशीत दूध काढलं. आता थोड्या वेळाने ते आपल्याकडे दिवाळीला खेडेगावात तुमच्याकडे आता तुम्हाला माहीत असेल खेडेगावात आपल्याकडे ते 3-4 दिवस असतं. ती काय आपली गोबारसपासूनच सुरू होतं ते दिवाळी लावाय सगळे. ते आता खेडेगावात लावले सगळे ते एवढे मोठे सगळा खटावा लावले सगळ्या पंत्या त्यांनी. त्याचं बारीक पण तिकडं पाहायचं ते मेवऱ्या म्हणला का हे काय. आता एकमेव चेष्टा करायचं ठिकाण म्हणजे मेवना. आता त्याला काय माहिती याच्या दोन्ही फेजा उडालेल्या आहेत. हे म्हणलं ऐश्वर्याचं पिल्लू आहे. यार म्हणलं आपल्या मुंबईला नाही म्हणलं ऐश्वर्याचं पिल्लू हे नेलं पाहिजे म्हणलं. पण न्यावं कसं काय म्हणलं. आता 1 दिवस जाऊन दिलं 2 दिवस जाऊन दिले ना 3 दिवशी जायचं त्याला पाठीमाग. मग आता तिथं काय खेडेगावात संडास थोडेच आहेत. आपलं बाहेर संडासला जायच्या निमित्ताने त्यांनी एक सूर्याचं पिल्लू उचललं घातला डबड्यात. आणि चांगली वाळलेली गवताची गंधी होती. पिंडीवर केली सूर्याचं पिल्लू ठेवलं जाता घेऊन जाऊ म्हणला. घ्यायला आला तिकून येऊस तर सूर्याचं पिल्लू काय हरिपाठ करायला बसलो होतं काय तिथं. सूर्याच्या पिल्लाने त्याचा प्रभाव दाखवला. असा प्रभाव दाखवला नेमकं वाऱ्याची झुरळूक आली तिकून. जे भडका घेतला तर वाळलेलं गवत ते. जे भडका घेतला का पूर्ण मक्याची गंजीन सरमडाची गंजीन वैरणीची गंजीन. खेडगाव सगळं गाव जमलं. इकडं पाणी टाका तिकडं माती टाका इकडं टाका धावपळ तोवर ह्या आले जावई त्याच्या मध्ये लागले घुसायला. मेवना म्हणलं हो इथं काय करता मग तुम्ही सारखं बाजूला पाहुणे माणसं इथं काय करता. नाही म्हटली माझं सूर्याचं पिल्लू पाहतो. नेमकं त्यांनी सांगितलं होतं त्यानंच म्हणलं तुम्ही सूर्याचं पिल्लू आणलं होतं म्हणजे हा कुठे ठेवलं होतं गवताची गजी ठेवलं होतं म्हणजे. गोविंदराव म्हणले लागली म्हणले कशाने पिटली गजी कळालं म्हणले. चला माग आता जवळ द्या म्हणजे जळलंच म्हणले. अहो झालं काय म्हणले. काय नाही म्हणले जावायचा पराक्रम आणि सूर्याच्या पिल्लाचा कार्यक्रम. एका क्षणात सूर्याच्या पिल्लाने काम दाखवलं. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी विठाल. नाम संकीर्तन साधन पै झोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामाने पापाचं भस्म होतं तुकाराम महाराज सांगतात. ही गोष्ट खरी असली तरी आपली अडचण काय काय येते मी तुम्हाला सांगितलं. अजून एक सगळ्यात मोठी अडचण आपली अशी आहे. कोणती अडचण आहे. ते पुस्तकं वाचावं लागत नाही ते स्वतः कळते माणसाला. भगवान सांगतात श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परच संयतेंद्रिया. परमार्थात माणसाला श्रद्धे वाचून काही मिळत नाही. श्रद्धे वाचून त्याचा परमार्थात प्रवेशही होत नाही. श्रद्धे वाचून त्याचा टिकावही लागत नाही. आणि श्रद्धे वाचून भावने वाचून त्याला फलही मिळत नाही. मिळतं का ते नाही मिळत. मग गंगेमध्ये गेला स्नान केलं. गंगा पापम शशे तापम दैन्यं कल्पतरुस्तथा. पापम तापम दैन्यंच सद्य साधु समागमः. जन्मशतै कृतं पापं स्मरणेन विनश्यति. अरे गंगेचं नुसतं स्मरण केलं तरी 100 जन्माचं पाप जळून जातं. वाचे म्हणता गंगा गंगा सकाळ याचा अर्थ काय सगळ्याच्या उन्नत काय असतील ते सगळे पाप जळून जातील. मग जाईनात काहून मग जाईनात काहून. काय अडचण काय. आपली अडचण एकच आहे. किती वेळा गंगेत गेला किती वेळा चंद्रभागेत गेला किती वेळा बुटकुळ्या मारल्या. भानगड काय होती. आपली श्रद्धाच फार दांडकी. आपल्या चुकाच काय हो आपल्याला लक्षात येत नाही. या चंद्रभागेमध्ये आता माझे 20 वर्ष गेले त्या पंढरपुरामध्ये. काय हे हलगट असे असतात माणसंच नाहीत ते. चंद्रभागेतले कपडे काढून ते ठेवले का असा उधाड म्हणतात हरी ओम भडा चाल.
अरे काय धिंगाणा घालायला आला तू का तालमीच्या कुस्तीत कुस्ती करायला तालमीत आला तू? माता आहे चंद्रभागा, तीर्थ आहे, श्रद्धेने पाया पडायला लागतं. माते माझं पाप दूर कर, माझे दोष दूर कर, तुझ्यात फार सामर्थ्य आहे. वाचे म्हण काय म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात, चंद्रभागा अवघीच तीर्थे घडते एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखील. अरे एका शब्द का खोटे आहेत का? हां, काय अवघीचं पापे गेली दिगंतरीन वैकुंठ पंढरी. काहीतरी आपल्याला थोडा अनुभव आला पाहिजे का नाही? मग श्रद्धाच नाही, अशी कशी काय गोष्ट होते? श्रद्धेच्या नावाने शून्य असतं आपलं. श्रद्धा जिथं कमी झाली की ती साधनेत फल कमी पडतं, देत नाही साधना. ह्या एकदा प्रसंग असा झाला होता, गंगेला भगवान शंकर आणि भगवान पार्वती सारखे म्हणजे का होते, भक्त तुमचे एवढे कष्ट करतात, माझे भक्त तेवढे कष्ट करत नाहीत तरी त्यांच्या 8 बोटात अंगठ्या, गळ्यात लाकीटं, त्यांच्या गाड्या घोड्या धनवान. माझे भक्त सगळे श्रीमंत, तुमचे सगळे हे भिकारीच का असे? काय सांगू पार्वती, अगं यांची श्रद्धा कमी पडते. काय बोलता, 4 वाजता उठले तर सगळे गंगेत बर्फासारखं पाणी त्याच्यात बुड्या मारतात आणि तुम्ही सांगता श्रद्धा नाही? काय बोलता म्हणजे तुम्ही असं? अहो ते बिचारे करतात नाही, सगळं करतात, दिसतंय, पण श्रद्धा नाही. कशावरून? चल तुला दाखवतो. आले भगवान कुठं? हरिद्वारला, जिथं गंगेचं नाव स्मरण केलं तर 100 जन्माचे पाप जळतात, शास्त्र सांगतंय, संत सांगताय. आले भगवान शंकर, एका जख्ख म्हाताऱ्याचं रूप घेतलं आणि मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात पडली आणि पार्वती काठावर बसली. आता पार्वती किती सुंदर होती, मी त्याचं कसं काय वर्णन करू? अख्ख्या जगातली सुंदरता तिच्यापासून तर सगळ्याला सुंदरता मिळाली. ती सुंदरीची सुंदरी आहे, लावण्याचा लावण्य आहे, रूपवानाची रूपवान आहे, तिचं काय वर्णन करणार कोण? इतकी सुंदर देखणी अशी 21-22 वर्षाची तरुण स्त्री रस्त्याच्या कडाला बसली आणि त्या संन्याशीच्या असे जथेचे जथे स्नान करून चालले होते. मग संन्याशी जरी झाला आणि माझ्यासारखा ब्रह्मचारी जरी झाला तर अशा आईकडं तो बाईकडं बाई म्हणून पाहिल का बाई म्हणून पाहिल? तुम्ही काय म्हणून पाहता? नाही, खरं बोलायला काय तुम्ही? आता म्हातारी झाली तर आपण आपल्याला काय खरं बोलायला काय? आता शेवटच्या टायमाला खरं सांगून टाकवा द्यायला काय? घरी गेलो तर काय भांडणं व्हायचं काही काम नाही. आता मला तर काय भांडायला द्यायचं म्हणे घरी कोणी, तुमचं आहे, मी काय आलं कोणाच्या भांडायला, चल जाऊ द्या. अरे निसर्ग आहे तो. माझ्यासारखा ब्रह्मचारी असला तरी तिच्याकडे तो काम दृष्टीनेच पाहिल का? कामातून निर्माण झालं हे. घटातली माती कशी बाजूला करशील? यात तर भिकार कशी बाजूला होतील? एक खटी होणार नाहीत ना, ते ती वृत्तीच तशी. ते सगळे संन्याशी आले का त्या बाईचं वर्णन. अहो आता मॅडम नसत्यान म्हणल्या म्हणा, बाईसाहेब म्हणल्या असत्यानं, आईसाहेब म्हणल्या असताना, आईसाहेबही नसताना म्हणल्या असताना. आता काय म्हणायचं, कारण मी काय नव्हतो बाबा तिथं. मग ते म्हणायचं तुला आमच्या मठात चला, आम्ही तुमची व्यवस्था करू, तुमचं आमचं काय करता बोते. मग तिने सांगायचं बस सगळं खरं आहे, पण माझे पती या खड्ड्यात पडलेत, तेवढे मेहरबानी करून तेवढे वर काढून द्या. आता कोणाला दया येते? बाईकून कोण बाजू घेईल आत्ताच्या काळात तर विशेष नाही. हो, त्या बाईनीच गाडी अंगावर जर घातली ना, ती शिव्या द्यायला सुरुवात करते. रस्त्यावरचे सगळे माणसं गोळा होऊन कोण उभे राहतात. सगळ्या सध्याच्या काळात पुरुष आणि मुलं सगळे एवढे कठडीत उभे केलेत लोकांनी, त्या बायांनी. काही झालं का ते समाज तुटून पडतो. तुला काय अक्कल आहे का? महिला काय तुला महिला सन्मान आहे का नाही? काही बाईला काही किंमत आहे का नाही? आपल्या भारतात तिला देवी मानतात. मिळाला तो. आता तिनंच अंगावर गाडी घातली आणि ती शिव्या द्यायला सुरुवात करते, तरी लोक तीच यष्टीत नुसार थोडासा ती धक्का लावी. याचा जर धक्का लागला ना, जर का भांडण सुरू झालं, अरे काय बाई माणसाची नादी लागतो, मॅडम जाऊ द्या, कुठे त्याच्या नादी लागतात. मग तुला अक्कल आहे काही? अरे बाई माणूस जरा बसला गप, तेवढ्यावर थांबत येते, 2-4 ठेवून देतो. झालं. आता सगळे सांगत तुमची व्यवस्था करतो, चला आमकडे. झालं गेलं, आमचे पती पडलेत. मग आता नंतर लोक आले, बहुत आम्ही काढून देतो म्हणजे. ठेवलं खाली काढायला. हे बघा, जर तुम्ही खड्ड्यात उतरले ते माझा पतीवर काढायला लागले, जर तुमचं पाप गेला असेल सगळं, तर माझा पतीवर काढा, नाही तर हात लावता क्षणी भस्म होऊन जाल. लोक म्हणले कोणी देवानी उद्योग सांगितला, ये रे उद्योगांबाईच खांद्यावर घेतला आपल्या तांब्या लोटून ते छाटीन निघाली. आले का प्रत्येक जण त्या बाईला बोलायचे, ती प्रत्येक माहिती माझा पती काढून द्या. तिने आपलं ती खाली ठेवायचा, कमंडलून छाटी खाली ठेवायची. हे बघ, जर स्पर्श करशील तर तू जळून भस्म होईल. माझे नपती फार तपस्वी. सगळे गेले. पहाटे 4 पासून रांग, सकाळी 6 वाजले 7 वाजले.
आणि कोणी वर काढीना. शेवटी एक तरुण आला, 22 वर्षाचा तरुण, अत्यंत देखणा तरुण. हा आला, तो म्हणला, माते कोण बसणार तुम्ही इथं, चिखल पाऊस येतोय बारीक आणि खाली असं. ती बाबा, रे माझी पत्ती खाली पडलीत, मला खड्ड्यातून वर काढताना, बरं मी काढून देतो. ठेवलं खाली, खाली उतरले. बघ, विचार केलास का, ती फार तपस्वी आहेत, जर तुझी पापी असेल तर त्याला स्पर्श करता जवळ. हे बाई म्हणलं, तुला काय अक्कल आहे का म्हणला, हा, मी गंगेत स्नान करून आलोय आणि पाप राहील, तुला काही समजतं का म्हणला, गंगेत सामर्थ्य गेलं कुठं, तुला असं कसं काय वाटलं माझ्याकडे पाप आहे असं, मी गंगेत स्नान करून आलो, असं कसं काय होईल. तिला खाली उतरला, खाली आणलं वर, भगवंताला आणून ठेवल्यावरती भगवंतानी मूळ रूप धारण केलं. शंकर पार्वतीने त्याला दर्शन दिलं. पार्वती हजारो गेले, पण त्यांचा विश्वासच नाही गंगे स्नान करून माझं पाप जाईल असं. याचा विश्वास आहे, याची श्रद्धा आहे. आपल्याला नामाने विश्वास, की आळंदीचं कीर्तन ऐकून पहा, आरंभी आवडे आदरे आले नाम टाकले, सगळे कीर्तन आहे का, कीर्तन कशाला म्हणतात जरा आहे का, ते चॅनल खोलू पडलं. हरिपाठात काय लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी आहे का, जंगली महाराज शास्त्री काय लिहिलंय हरिपाठात, हरिपाठ काय आहे का एकदा. आळंदीचे 3 कीर्तन आहेत, माऊलींनी काय लिहिलंय, पण काय मी ते आळंदीत आहे म्हणलं, दूर जाय एवढं सांगायला मग बसलो, पण ऐकायचीच लायकी नाही कोणाची, ऐकायला लायकी नाही माणसांची, अशी परिस्थिती झाली महाराज. जाऊ द्या, मुद्दा असा आहे, एवढे स्नान करीत होते, पण असं वाटलं कोणाला गंगेने माझं पाप गेलं. ते गंगा पाप घालवणार नाही का, यांच्याकडे पाप नव्हतं का, होतं. मग नामस्मरण पाप घालवित नाही का, घालवते. आपलं पाप नाही का, आहे. पण काय कमी पडतंय, श्रद्धा. आपली श्रद्धा जशी ते एका संन्यासाची श्रद्धा होते, त्याला त्याची खात्री, मला माझं पाप गेलं, तसं नामस्मरण केल्यावर की माझं पाप जाईल असा आपला विश्वास कमी पडतो. आणि म्हणून ज्ञानेश तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचे पाप जळू शकतात. कसे जळतील पाप, आता ते तुम्हाला लांब लचक नाही सांगा. पाप दिसतं का, नाही. नामातली शक्ती दिसते का, नाही. नामातली अदृश्य शक्ती दिसत नाही, इंद्रियाचा विषय नाही होत. आणि पाप काही इंद्रियाचा विषय होत नाही. मग पाप एक रामकृष्ण याचा शब्द आहे, तो शब्द पापाला जाळूच कसा शकेल. पाप ते दृश्य नाही, एखाद्या काय काडी गवतासारखं का ते दृश्य असायची गोष्ट. मग त्याचा विरोध असतो. काय विरोध असतो, पापाला म्हणतात वर पहा, पापाला म्हणतात अघम. पाप हे तमरूप असतं, अंधकारासारखं पाप असतं, पाप अंधकारासारखं असतं. आणि भगवंताचं नाम हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्य नामस्मरणातून, माझ्याकडे पहा, नामस्मरणातून जसं एखादं काष्ट घासलं का त्यातून ठिणगी निर्माण होते, तसं नामस्मरण उच्चार केला की त्यातून एका विहित क्रियाजन्यत्वम पुण्यत्वम, निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापत्वम. एखादी निषिद्ध क्रिया केली तर त्यात पाप निर्माण होतो. पाप काय दिसतं काय, पाप अपूर्व असतं, पाप अदृश्य असतं. त्या क्रियेतून एक विशिष्ट असं पाप निर्माण होतं. तर एक विशिष्ट क्रिया केली, नामस्मरण केलं, भजन केलं, पूजन केलं, त्या क्रियेतून अदृश्य रूपाने पुण्य निर्माण होतं. आणि पुण्य हे प्रकाश रूप असतं आणि पाप हे अंधकार रूप असतं. आणि त्यामुळे नामस्मरण केलं तर त्या प्रकाशाने त्या अंधकाराची निवृत्ती होत असते, असा त्याचा कार्यकारण भाव असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण जर केलं, श्रद्धेने केलं, दोषरहित केलं आणि प्रेमाने जर केलं, आवडीने केलं, अखंड करीत राहिले तर निश्चित खात्री आपलं पाप नामस्मरण घालवेल. संत खोटं सांगत नाहीत, संतांचे अनुभव आहेत. असे उदाहरणं अनंत आहेत. कोणाचे आहेत, आजामेळ्याचं उदाहरण आहे, शबरीचं उदाहरण आहे, चोखामारांचं उदाहरण आहे, अनेक पापी वेश्याचं उदाहरण आहे, अरे गजेंद्र हत्तीचं उदाहरण आहे. खूप गोष्टी सांगेल मी तुम्हाला याच्या. म्हणजे पापाने नामस्मरण जातं, आमचं नक्की जातं, माणसात बदल होतो. म्हणून तुकवाऱ्या सांगतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतेल पापे जन्मांतरीचे. विठोबा
नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे न लगते सायास जायवनं करा सुखे तो करा नारायण. 9 वाजले. अभंग कीर्तनाची वेळ संपलेली आहे. अभंगातलं तात्पर्य असं आहे, नामस्मरण ही साधना सोपी आहे, सुलभ आहे, सफल आहे. नामस्मरण साधना आपण योग्य रीतीने जर केली तर आपल्या पापाची निवृत्ती होते आणि आपल्या दोषाची निवृत्ती होते, असं तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या प्रथम चरणात वर्णन केलं आहे. शांत बसा. झालं झालं झालं. जेवायचं जाता, जेवायचं जाता, जेवायचं 2 मिनिटं थांबा. झालं झालं. मागचे बिचारी शेवटपर्यंत काही शांत नाही बसले, त्यांना कीर्तनाचं काही घेणं नाही. पण झालं, माझंही घेतो आवरून. आता नाही आवडलं तुम्ही उठून जाता, आणि त्यापेक्षा आपली झाकलेली 16 लाखाची बरी मी आपलं सांगतो. आता असो, अभंगाच्या प्रथम चरणात तुकाराम महाराजांनी नामाचं महत्त्व सांगितलंय. आपण आपलं जीवन बदलण्याकरता भगवन नाम हे सगळ्यात मोठं सुलभ साधन आजच्या कलियुगामध्ये आहे. असो, तात्पर्य पूर्ण अभंग नामस्मरणाचा आहे. सगळा अभंग सांगायला मला 7 दिवस पाहिजे, रोज एक चरण सांगायचं म्हटल्यावरती. पण असो, वेळ आहे तेवढी सांगितली. आजचा हा तुमचा कार्यक्रम या ठिकाणी आपले हनुमंतराया, अंजनी सूत हनुमंतराया, पवनपुत्र दास्यत्व निकट हनुमंत पै केले, आणि म्हणून देखील रामचरण प्रत्येक वस्तीवरती, वाडीवरती, गावामध्ये, शहरामध्ये हनुमंतरायाची उपासना सर्वत्र असते. आत्ता मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. फार छान मूर्ती, खूप समाधान वाटलं. काय होतं, मंदिरं बांधतात माणसं पण व्यवस्था नाही ठेवीत. मंदिर छान आहे, मूर्ती छान आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. कार्यक्रम पण मस्त छान आहे. श्रोते चांगले आहेत, ऐकणारे आहेत भरपूर आहे. तर भावना चांगली ऐकणारे असले म्हणजे माणसाला कीर्तन करायला जरा बरं वाटतं. वाजवणारे उत्तम आहेत, गाणारे उत्तम आहेत. आता सगळेच उत्तम आहेत, मी सोडून सगळे उत्तम आहेत. हां,
कारण जे महाराज आपली स्तुती करतात ते महाराज चांगले असतात. आता आपण मी काय ह्याला खोटं बोलू, मला काही कोणाची स्तुती करता येत नाही, मी काही त्यातला बुवा नाही बाबा होतो. आता मला एवढी स्तुती करता येते, तुम्ही माता भगिनी कीर्तनाला आल्यात, तुम्ही फार चांगले आहेत, परमार्थ करा, अंतर्मुख परमार्थ करा. तुम्ही सगळे आलेत भाविक परमार्थ करता, फार चांगली गोष्ट आहे, परमार्थ करा. आज नाही उद्या पांडुरंगाची कृपा आपल्यावर होईल याची मला खात्री आहे. आमचे महाराज ते नाव पण माझ्या विद्यार्थ्याचे नाव मला नाही आठवतं, तुमच्याकडून नाव कधी आठवायचे. सगळी महाराज मंडळी, गाणारी मंडळी सगळे उत्तम आहेत, मृदुंगाचार्य फार उत्तम आहेत. पण आता मला म्हाताऱ्या माणसाला आता त्रास होतो म्हणून तुम्हाला थोडा आवाज कमी करायला सांगितलं. आजच्या दिवस घ्या, थोडं सहन करून. असो का आमचे हरिभक्तपारायण संजय महाराज, काय बरोबर आहे का, संदीप महाराज या असं होते. 12-12 वर्षे पोरं जवळ राहून त्यांचे नावं चुकत येत. तर काय करता, वय झाली तसं तुम्ही म्हातारी होऊन का आम्ही तुम्हाला कळून काय होतं. संदीप महाराज आणि त्यांनी आग्रह केला, ते भागवत महाराज म्हणले ते जावं असलं की त्यांच्या कार्यक्रमात त्यांचा लय आग्रह, चला म्हणून आलो कार्यक्रमाला. समाधान वाटलं, चांगला केला तुम्ही कीर्तन, सप्ताह पण तुमचा चांगला आहे. असं तुम्हाला पुनश्च धन्यवाद. मला आता थकवा आला, या ठिकाणी मी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Adiós.